नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड. स्थानिक राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असल्याचे सांगितले जाते. बाजार समितीचे संस्थापक आणि माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे ते सुपुत्र आहेत. याआधी मनमाड बाजार समितीत अनेक घडामोडी घडल्या असून हे प्रकरण पणन संचालनालय ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत देखील गाजले आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध गणेश धात्रक यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विजयकरे यांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक व इतर जल्लोष करण्यासाठी परवानगी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. बापू जगताप, आवाज न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. सभापती होणं माझं काही असं स्वप्न नव्हतं, पण ज्या ठरलेल्या गोष्टी होत्या त्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी झाल्या. जे संचालकांनी आमच्या बरोबर जे निवडून आले होते 12 संचालक, त्या संचालकांनी पण सांगितलेलं होतं की अशाचे ठरलेले सभापती आहे आणि अशा त्यांनी आपल्याला करायचं. त्या पद्धतीने हे झालेले सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि सभापती होण्यासाठी माझी निवड केली. त्याबद्दल मी माझ्या संचालकांचा मनापासून आभार आहे. लक्षात घ्या, हा राजकारणाचा प्रकार म्हणायचा की मी सभापती आज. मला आनंद वाटतो. माझ्या वडिलांनी ही मार्केट कमिटी स्थापन केली. माझा हा पिंड पण नव्हतं. मी मनमाड नगरपालिका किंवा विधानसभेच्या कार्यक्षेत्रात काम करत होतो. पण जे संजयजी पवार असतील, दीपकजी घोगड असतील, ह्या लोकांच्या आग्रह खातर आणि माझे जे संचालक आहे त्यांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला इलेक्शन मी लढायलाच पाहिजे. त्या खातर मी लढलो आणि त्यांनीच मला सभापती, म्हणजे त्यांच्याच रूपाने मी आज सभापती झालो. घरी गावाने मला नेतृत्व करायची संधी दिली. माझ्या तालुक्यातले जेवढे पण सोसायटीचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतील, सरपंच असतील, त्या सगळ्यांनी आमच्या पॅनलला भरभरून मतं देऊन आमचा पॅनल निवडून आणला होता आणि त्यामुळे आम्हाला या दिवस बघायला मिळतं. मी त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो. माझ्या आई वडिलांचे पण खूप मनापासून आभार मानतो आणि माझी जी अर्धांगिनी आहे तिचे देखील मी खूप आभार मानतो. फॉर्म भरण्याच्या सुरुवातीपासून बालक निवडणूक जी होती वादाची भरत होती, त्यांचे वाद त्याचे वाद होते. या निमित्ताने बालक समितीचे जे शेतकरी असतील किंवा सभासद हे कुठेही लोक काय मी मगाशी जे अधिकारी बसले होते त्यांची डिस्कस करताना हीच गोष्ट मी बोलत होतो का बाजार समिती हा काय राजकारणाचा अड्डा झाला नाही पाहिजे. कुठला पण सभापती असेल किंवा कुठला पण संचालक असेल याला वाटतं का ह्या बाजार समितीत आपण काम केलं पाहिजे. आपण बघाल तर प्रत्येक दीपक घोगड असतील किंवा संजीव पवार असतील, यांनी त्यांच्या काळामध्ये जे जे प्रस्ताव बाजार समितीच्या हिताचे जे आहे ते प्रस्ताव त्यांनी DDR कडे किंवा त्या विभागाकडे सादर केले. आज त्याला मंजुरी कामी आली हीच मला शोकांतिका वाटतं. राजकारण हा अड्डा नाही झाला पाहिजे. माझं मत विकासाच्या आड तरी हे झालं नाही पाहिजे. आणि ते सध्या मी एवढं सांगेन तर जे विकासाचं आडचं जे राजकारण चाललंय ते मी मोडीत काढल आणि या मार्केट कमिटीमध्ये 100% विकास करून टाकेल. शेतकऱ्यांना मी एक सांगतो, शेतकऱ्यांना जे लागतं आज तुम्ही बघा का इथे जे प्रस्ताव जे केलेले ते मला पण माहिती आहे. मी कारण त्या बॉडीमध्ये काम करायचो, मी डायरेक्टर म्हणून काम करायचो. म्हणजे त्यांना पहिला पाण्याची सुविधा देखील नव्हती. ती सुविधा देखील मी स्वतःच्या खिशातून मी करून पाणी देतो. पण आज बघा का व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर इथं शेडची व्यवस्था पाहिजे. पावसाळ्यामध्ये शेतकरी ज्यावेळेस येतो व्यापाऱ्यांना पण अडचण, निलाव होत नाही म्हणून ते शेड पाहिजे. आज बऱ्याचशा अडचणी ज्या आहे ज्या अडचणी याच्यासाठी आहे त्या आपण 100% सोडवायचा प्रयत्न करू. शेतकरी भवन झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणजे त्यांना आमचं तर असं पण चाललं होतं की इथं पेट्रोल पंप पण झालं पाहिजे.
जेणेकरून 50 पैशांनी जरी कमी त्यांना पेट्रोल मिळालं तर त्यांचं हित जपत जाणार आहे, प्लस मार्केटला त्यातून उत्पन्न तयार होणार आहे. त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने प्रयत्न त्यावेळेस पण केला होता आणि आता मी पण प्रयत्न करा. मी एवढं सांगेल का तुम्ही पत्रकार बंधू आहे, तुम्ही एक लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे. जसं आज बघा का लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो जो एखाद्या सिस्टीम मागे उभा राहतो ते होतं. माझी एवढीच विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून किंवा आपल्याला देखील, का ज्या ज्या विकासाच्या गोष्टी आम्ही ठेवणार आहे ते तुम्हाला आम्ही मांडणार आहे. त्या गोष्टीला जे अडचण देणार ते पण तुम्ही मांडा, एवढीच विनंती मी तुमच्याकडनं करतो.